दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनी ऑपरेशन टायगर वरून अर्थातच राजकीय लढाई आज पाहायला मिळणार आहे। दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना युबीटीचा वर्धापन दिन आहे, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा मेळावा आहे। बंडखोरांबाबत उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे आज काय प्रत्युत्तर देतील तेही पाहायचंय। तर ऑपरेशन टायगरच्या राजकीय गरमागरमीमध्ये आज शिवसेनेचा हा वर्धापन दिन होतो आहे आणि दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा असेल। शिवसेना युबीटीनं अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय, तर जनात शिवसेना मनात शिवसेना या लाईनसह शिंदेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत आज उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहायचं आहे, तर एकनाथ शिंदे आज ठाकरेंना त्यांच्या मेळाव्यामधून काय उत्तर देतात याकडे लक्ष असेल। फुटलेल्या खासदारांविरोधात असलेल्या रोषामुळे शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुद्धा विशेष खबरदारी घेतल्याचं दिसतंय। कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं शिवसेना को 60 साल हो गए जी। इस देश की सबसे पुरानी पार्टी है जी। सबसे पुरानी और बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी चल रहा है जी। मालूम है ना आपको जी। और हम निराश नहीं है। जी। हम हमेशा प्रेरणा लड़ने की बाला साहेब ठाकरे जी की, लड़ते रहो और जब तक पाप का अंत नहीं होता है तब तक हम लड़ते रहेंगे। तर एकंदरीतच या निमित्तानं काय नेमकं वातावरण आज षण्मुखानंद सभागृह इथं आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। स्वप्नील, आत्ताच आपण संजय राऊतांची प्रतिक्रिया ऐकली। खरं तर दोन महत्त्वाच्या गोष्टी, एकतर बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्याचबरोबर शिवसेनेची 60 पूर्ण होतीये, 60वा वर्धापन दिन आहे आणि त्याचवेळी इकडे खासदारांचं बंड, फुटलेले खासदार, त्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे। खरं तर आज संध्याकाळी हे कार्यक्रम असणार आहेत, मात्र काय वातावरण आत्तापासूनच तापलेलं पाहायला मिळतंय का? काय सध्या वातावरण संपूर्ण परिसरात दिसतंय? नक्कीच खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या वर्धापन दिनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। षण्मुखानंद इथे अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन अशा मथळ्याखाली खरं तर शिवसेना ठाकरे गटाचं वर्धापन दिन होणार आहे। एकीकडे जनात शिवसेना मनात शिवसेना, तर दुसरीकडे वारसा विचारांचा आणि विचारांची शिवसेना अशा या शीर्षकाखाली दोन्ही आपल्याला बघतोय वर्धापन दिन होताना पाहायला मिळतात। षण्मुखानंद सभागृहाबाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एक प्रकारे बॅनरबाजीतून कुठेतरी उत्तर हे शिंदे गटाला देण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती पाहिला तर, एक म्हणजे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं, दुसरं गद्दार खासदार म्हणजे एकूणच खासदार फुटीनंतरचा हा वर्धापन दिन आहे। 2 दिवस झालेले आहेत। आज उद्धव ठाकरे यांची भूमिका यावरती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि हिरक महोत्सव शिवसेनेचा आपल्याला पाहायला मिळतो। 60 वर्ष शिवसेनेला झालेली आहेत। 60व्या वर्षी उद्धव ठाकरे यांचं हे भाषण असणार आहे आणि आज षण्मुखानंदमध्ये दुपारनंतर वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण संतप्त कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी येणार आहेत। खासदारांच्या फुटीनंतर एक वेगळी लाट शिवसेनेमध्ये पाहायला मिळते आणि याचमध्ये कुठेतरी संताप शिवसैनिकांचा झालेला आहे। राज्यभर निदर्शनं ही झालेली आहेत, मात्र षण्मुखानंद बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आज होण्याची शक्यता आहे। पुढील 2 वर्षांसाठी सदस्य नोंदणी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून होणार आहे आणि पहिली सदस्य नोंदणी जी आहे ती उद्धव ठाकरे करणार आहेत। मात्र सध्या सकाळचं वातावरण या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजीतून कुठेतरी शिंदे गटाला डिवचण्याचा, त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे। अशा प्रकारचं सकाळचं हे वातावरण पाहायला मिळते। मात्र उद्धव ठाकरे यांचा आसूड हा कडाडणार आहे, तो नक्की कोणावरती आणि कशा शब्दात ठाकरे शैलीमध्ये आजचं भाषण आपल्याला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी खरं आहे स्वप्नील। आणि खरं तर संजय राऊत आपल्याला 2 दिवसांपासून सातत्यानं आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहे, संतप्त त्यांची भाषा दिसते। तशीच भाषा तुमच्या मागे जी पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत त्यावर सुद्धा दिसते आहे। असे संपर्कात राहा। आपण लगेचच गोरेगावमध्ये जाऊया आणि सीमाकडून तिथलं वातावरण जाणून घेऊया। हा सीमा सध्या नेस्को सेंटर इथे आहे। सीमा, आज नेस्कोमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय शिंदे गटाकडून, काय नेमकं त्या ठिकाणचं वातावरण दिसतंय? कारण इकडे षण्मुखानंदच्या इथे तर मोठमोठे पोस्टर्स लागलेत, बॅनर्स लागलेत आणि डिवचणारी भाषा या पोस्टर्सवर दिसतेय। तू जिथे आता थांबलीस तिथे नेमकं काय वातावरण आहे?
नक्कीच अनुपमा, आज दोन्ही शिवसेना या पक्षाचा वर्धापन दिन जो आहे तो साजरा केला जातोय. जय्यत अशी तयारी जसं आता स्वप्नीलने दाखवली की कशा पद्धतीने ठाकरे गटाकडनं तयारी करण्यात आली आहे, तर जोरात अशी तयारी सध्या शिंदे गटाकडनं सुद्धा करण्यात आलेली आहे. मोठमोठे बॅनर जे आहेत या नेस्को सेंटरच्या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या बॅनरवरती जनात शिवसेना मनात शिवसेना या आशयाचे बॅनर फक्त गोरेगावमध्येच नाही तर मातोश्रीच्या परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. सगळ्या बॅनरवरती वेगवेगळ्या आशयाचे ज्या सूचना आहेत किंवा मग आपापले जे विचार आहेत ते मांडण्यात आलेले आहेत. सोबतच आजचा वर्धापन दिन सोहळा यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण 6 शिवसेनाचे ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि पुढील 1-2 दिवसांमध्ये या खासदारांचा पक्षप्रवेशसुद्धा पार पडणार आहे. एकीकडे ठाकरे गटाकडनं त्यांच्यावरती टीका केली जाते. मागील 2 दिवसांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, त्यामुळे शिवसेनेचे नेते आजच्या या मेळाव्यामध्ये काय नक्की म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आज काय नक्की उपस्थितांना संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीची भाषा ठाकरे गटाकडनं वापरली जाते, जसं आता स्वप्नीलने सुद्धा दाखवलं की कशा प्रकारे बॅनर लागलेत, त्या बॅनरला आणि ज्या पद्धतीने संजय राऊत आहेत ते टीका करतात, या सगळ्या टीकांना शिवसेनेचे नेते कोणत्या भाषेत उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीने पुन्हा एकदा गद्दारी केली गेली, शिवसेनेचेच खासदार पडून तुम्ही तुमचा पक्ष वाढवतायत हे ज्या पद्धतीने म्हणतायत आणि त्या गोष्टी या गोष्टीला या सगळ्या घडामोडीला एकनाथ शिंदे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या 2 दिवसामध्ये अनेक खरं तर नाट्यमय घडामोडी आपण पाहिल्या. उत्कंठा वाढेल अशा प्रकारेच बऱ्याच दिल्लीमधून घडामोडी समोर येत होत्या. त्यामुळे आज सुद्धा अशाच प्रकारे वर्धापन दिनाच्या सोहळ्याला मंचावर काही वेगळ्या घडामोडी घडतात का, हे 6 जे खासदार आहेत फुटलेले ते कुठल्या नेमके मंचावर दिसत आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक तर ते येणार असतील तर कशा पद्धतीने येतील अशा खरं तर बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे आता बघूया आज दिवसभर काय होते. जरूर लक्ष ठेवून राहा. सीमा, दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. स्वप्नील, धन्यवाद. दिलेल्या माहितीसाठी आपण वेळोवेळी जोडले जाऊया. आणखी तपशील दोघांकडून जाणून घेत राहू.